महाराष्ट्रामध्ये काल रात्री जबरदस्त पावसाची हजेरी होती. काही भागात जोरदार पाऊस झालेला आहे. मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री उशिरा जोरदार पाऊस झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज 17 जून आहे आणि आज दिवसभरात राज्यामध्ये कोणत्या भागात जोरदार पावसाची हजेरी लागू शकते, कोणत्या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील 24 तासामध्ये, या संदर्भातला अपडेट या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज राज्यामध्ये काही भागात जोरदार पाऊस पडणार आहे. तसंच मागील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. जर तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता. सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आसामच्या भागावर बनलेला आहे. इथून एक कमी दाबाचा पट्टा बिहारच्या भागापर्यंत येत आहे. एक सायक्लोनिक सर्क्युलेशन सौराष्ट्र आणि कच्छ आणि अरब सागरच्या आसपासच्या भागावर बनलेला आहे. तसंच एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे बंगालच्या उपसागरामध्ये बनलेलं आहे. मॉन्सूनमध्ये मागील 24 तासात कुठल्याही भागामध्ये प्रगती झालेली नाही आहे. मॉन्सून ज्या भागामध्ये सध्या बनलेला आहे, ॲक्सिस ऑफ मॉन्सून ट्रफ सध्या इकडे जळगाव, अमरावती आणि चंद्रपूरच्या भागापासून चाललेली आहे आणि अद्यापही मॉन्सून पुढील 4 दिवसांपर्यंत प्रगती नाही करणार आहे, अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे. पुढील 24 तासामध्ये इंटेन्सिटी पावसाचे पश्चिम विदर्भामध्ये अधिक असणार आहे. यामध्ये अमरावतीचा अचलपूरचा भाग असू शकते. या भागात चांगला पाऊस पडू शकते. इकडे वरुडच्या भागातही चांगला पाऊस आज दिवसभरात पाहायला भेटू शकते. कोंढाडीपर्यंत काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागू शकते. आपण या मॉडेलमध्ये पाहू शकता कोंढाडीच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे करंजाच्या भागात पाऊस होऊ शकते. अकोला, कामगाव, इकडे चिखली, लोणार, वाशिम या भागात, पुसाद या भागात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आज दिवसभरामध्ये दिसणार आहे. पुढील 24 तासामध्ये अशी शक्यता या भागांमध्ये असणार आहे आणि रात्री उशिरा सुद्धा या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. जालना, छत्रपती संभाजीनगर, सिलोद या भागातही आज जोरदार पाऊस होऊ शकते. लोणार, हिंगोली, इकडे सालू या भागात काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस होऊ शकते. उमरखेड आणि नांदेडच्या भागात आज मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते. इकडे मांजलगाव, पर्ली आणि कालीज, बीड या भागातही काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पैठणच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुरळक ठिकाणी आज पाऊस होऊ शकते. नगरच्या भागातही तुरळक ठिकाणी पुढील 24 तासांमध्ये पाऊस होऊ शकते. जाणार, खेड आणि इकडे इतापुरी, वाडा या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. मनमाडच्या भागात आणि मालेगावच्या आसपास, नाशिकच्या भागात 1-2 ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची पुढील 24 तासांमध्ये शक्यता निर्माण होत आहे. तसंच दक्षिण पश्चिमचा जर आपण भाग बघितला तर इकडे बारामती, इंदापूर, तसंच इकडे पंढरपूर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते. तसंच विटा, इथे कराड आणि कोढाली, तसंच सांगली आणि निप्पाणी या भागात काही ठिकाणी पाऊस होऊ शकते. चिपळूण आणि इकडे राजापूर आणि रत्नागिरी या भागातही तुरळक ठिकाणी पुढील 24 तासांमध्ये पाऊस होऊ शकते. गोरेगावच्या भागातही पुढील 24 तासांमध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. मुंबईमध्ये एकदम हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. बाकी मोठ्या पावसाची शक्यता मुंबईच्या भागामध्ये पुढील 24 तासात दिसत नाही आहे. तर आज सर्वाधिक पावसाचा जोर पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये असणार आहे. बाकी आपण पाहू शकता पूर्वी विदर्भामध्ये पावसाची शक्यता कमी आहे. नागपूरमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे, गोठी. तसंच इकडे गोंदियातील उत्तर भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. बाकी चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात आज पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता या भागांमध्ये दिसत आहे. जर आपण आज दिवसभराचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितलं तर धाराशिव, लातूर, बीड, जालना, इकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, तसंच वर्ध्यातील अतिपूर्वी भाग सोडला आणि पश्चिम भाग पकडलं तर यवतमाळ आणि नांदेड, लातूरच्या आसपास काही ठिकाणी जोरदार पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. पुढील 24 तासामध्ये या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. विजेच्या कडकडाटासोबत मेघगर्जनेसोबत हा पाऊस या भागांमध्ये पाहायला आपल्याला पुढील 24 तासामध्ये भेटू शकते. तसंच तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता इकडे छत्रपती संभाजीनगर, तसंच नगर, पुणे, तसंच सातारा, सोलापूर आणि कोल्हापूरच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला भेटू शकते. विखुरल्या स्वरूपात पावसाच्या सरी काही भागांमध्ये पाहायला भेटू शकतात. हा पाऊस सर्वत्र नाही पडणार, पण तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता या भागांमध्ये असणार आहे. अशी शक्यता काही भागांमध्ये हलका पाऊस तर काही भागांमध्ये काही वेळासाठी जोरदार पावसाची सरी मेघगर्जनेसोबत आपल्याला पाहायला भेटू शकतात. बाकी इकडे जर आपण दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर दक्षिण पश्चिममध्ये कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या भागातही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे.
सर्वत्र पाऊस नाही पडणार आहे, पण मेघगर्जनेसोबत या भागातही काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढील 24 तासांमध्ये असणार आहे. तसंच काही ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात की किंचितच काही ठिकाणी जोरदार पावसाची सरी इकडे नागपूर, भंडारा, गोंदियाचा आणि चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागांमध्ये पाहायला भेटू शकतात. काही तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. विखुरल्या स्वरूपात हा पाऊस असणार आहे. सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता या भागात कमी दिसत आहे. तसंच उत्तर मध्य महाराष्ट्राचा पुढील 24 तासामध्ये जर आपण अंदाजा बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि त्याच्या आसपासच्या भागामध्येही विखुरल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी जोरदार एखादी ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता मेघगर्जनेसोबत पुढील 24 तासांमध्ये असणार आहे. मोठ्या पावसाची शक्यता पुढील 24 तासांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागात दिसत नाही आहे. बाकी मुंबईचा भाग बघितला तर मुंबईमध्ये 1-2 ठिकाणी, पालघर, ठाणे आणि रायगडतील उत्तर भागांमध्ये तुरळक ठिकाणी 1-2 ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर हलक्या पावसाची सरी पाहायला भेटतील. बाकी पाऊस जास्त मोठ्या प्रमाणात पाहायला भेटणार नाही आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा.